मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत रामटेकला. नागपूरपासून जवळपास 55 किलोमीटर असलेलं शहर म्हणजे रामटेक. त्यावर प्रभू श्रीरामाचे सुमारे 600 वर्ष जुने मंदिर आहे. या ठिकाणी कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरा पौर्णिमेला यात्रा भरत असते. आज 22 जानेवारी 2024 या ठिकाणी विदर्भामध्ये भव्य असा मोठा मंदिर रामाचा तुम्हाला रामटेकमध्ये बघायला मिळेल. आज आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि बघणार आहोत कशी यात्रा असते. याची माहिती मी तुम्हाला समोर देईनच. तर चला मित्रांनो, आपल्यासोबत चला स्टार्ट करूया. तुम्हाला पोहोचल्यानंतर मित्रांनो ही गेट दिसेल. या गेटने तुम्हाला सरळ जायचं आहे. आतमध्ये थोडा रस्ता आहे, त्या रस्त्याने तुम्हाला जायचं आहे. रस्ता पार झाल्यानंतर तुम्हाला गड मंदिर येईल. गड मंदिरावरती आपण जाणारच आहोत. आता चला. भरपूर अशी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. एक गेट येईल, त्या गेटमधून आपण आतमध्ये जाणार आहोत. या ठिकाणी मंदिर आहेत प्रभू श्रीरामाचा, लक्ष्मणाचा सुद्धा मंदिर आहे. राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यात होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक असे नाव देण्यात आले. आपल्याला बघायला मिळेल भरपूर अशी गर्दी, ढोल ताशाचा गर्जना तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिराकडे. रामटेक या नावाचा अर्थच रामाचा डोंगर असा असावा. सिंदूरगिरी किंवा शेंद्राचा डोंगर, तपोगिरी किंवा तपस्या करणाऱ्याचा डोंगर यापूर्वी असाच असावा. तशा प्रकारचा शिलालेख 14व्या शतकातील लक्ष्मण मंदिराजवळ आहे. शहराच्या जवळ सुमारे 100 मीटर उंच टेकडावर अनेक मंदिरांचा समुच्चय आहे.
आजूबाजूच्या परिसरात अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नदी आहे. श्री गणेशाचे पुराणात्मक मंदिरसुद्धा आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजेच वानराचा मुक्त संचारसुद्धा आहे. भरपूर अशी गर्दी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी असं एक सुद्धा मंदिर आहे. एक मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या खालून लोक जात असतात. असं एक सुद्धा या ठिकाणी मंदिर आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. जेव्हा कधी गडावरती कार्यक्रम असते, या ठिकाणी महाप्रसादाची सोय सुद्धा केली असते. या ठिकाणी तसंच झालं. महाप्रसादाची सुरुवात झालेली होती. या ठिकाणी भरपूर असे दुकानं सुद्धा तुम्हाला बघायला मिळत असतील. भरपूर अशी गर्दी असल्या कारणामुळे या ठिकाणी जे वानर आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटत असतात. आता आपण चाललेलो आहोत नदी बघायला. जवळच एक नदी आहे, ते नदी आपण बघणार आहोत. जवळच नदी आणि डोंगर असल्या कारणामुळे इथला शांतपणा तुम्हाला जाणवत असेल. या ठिकाणी बसल्यानंतर तुम्हाला अतिशय शांत वातावरण बघायला मिळेल. अतिशय सुंदर असा दृश्य. आता आपल्याला गावाकडे जायला उशीर झालेला होता, त्याच्यामुळे मित्रांसोबत मी निघालो बसस्टॉपकडे. नाश्ता वगैरे केला, त्याच्यानंतर आपण निघालो गावाकडे. ही होती राम मंदिराबद्दल छोटीशी माहिती, छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर मित्रांना नक्की शेअर करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.